नांदेडमध्ये युवकानं फोडलं ईव्हीएम मशीन। बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावरील घटना, युवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा ईव्हीएम। 2014 पासून ईव्हीएम पडून असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप, तर हजारो मतदान कार्डही सापडल्याचा व्हिडिओ। आव्हाडांकडून ट्विट। राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.01% मतदान। वर्ध्यामध्ये सर्वाधिक तर हिंगोलीमध्ये कमी मतदान। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांची मोठी खेळी, तर भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरेंनी घेतला अर्ज। हेमंत गोडसे, अजय बोरस्तेंचं काय होणार याची चर्चा। शांतिगिरी महाराजांनीही घेतला उमेदवारी अर्ज। सिंचन आणि शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट कशी? अजित पवारांच्या क्लीन चिटवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी। नाशिकमध्ये पडसाद, सरसकट कांदा निर्यात बंदी उठवा, अन्यथा निवडणुकीमध्ये परिणाम भोगा। नाशिकच्या कांदा उत्पादकांचा इशारा।